तर त्यांनी असा विचार केला की म्हटलं की मार्केटिंगमध्ये आपण सेपरेट मार्केटिंग आपलं एक कंपनी सेपरेट करू. कारण का तर आपल्याकडे छोटे छोटे प्रॉडक्ट आहेत. आज आम्ही डीलरला वगैरे ते प्रॉडक्ट देतो, जवळ 15%, 20%, 25% डिस्काउंट देऊन करतो. त्याच्यापेक्षा म्हटले तोच खर्च आपण आपल्या मार्केटिंगवरती करून आणि आपल्याला छोटे छोटे प्रॉडक्ट विकता येतील. समजा आपल्याकडं असतील तर जे आपल्याकडं ते काम करत होते, लोक करत होते, त्यांच्याकडनं आपण घेऊन विकू. कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह हा एक मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये. जेवढं कस्टमरला की कमीत कमी कॉस्टमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये कसं देता येईल याचा खूप विचार करायचे. परचेसमध्ये असेल तर तुम्हाला मिनिमम कॉस्टला कसं घेता येईल, त्या म्हणजे तुम्हाला त्याचा ॲनालिसिस करता यायला पाहिजे. आपल्यालाच माहिती पाहिजे की बाबा हा प्रॉडक्ट तो कितीपर्यंत बनवू शकतो, त्याची कॉस्ट वगैरे सगळं तुम्हाला काढून त्याला सांगता येईल की बाबा ही आपली कॉस्ट आहे. अशा पद्धतीनं त्यांनी परचेसच्या लोकांना पण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केले, चांगले सब कॉन्ट्रॅक्टर डेव्हलप केले चांगल्या पद्धतीनं. त्यांना मदत काही लागत असेल, समजा काही एखादी मशीन लागत असेल किंवा काय लागत असेल, त्यासुद्धा गोष्टी आपण दिल्या आणि त्या लोकांना पण कॉन्फिडंट आला. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या लोकांचे पहिले पैसे आपण अगोदर द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांचे मटेरियल दिल्या पैसे देता येतील अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्या सगळ्या सप्लायर्सना वगैरे पहिलं अगोदर पैसे त्याचं बिल आलं की 30 दिवसाच्या आत पेमेंट द्यायला पाहिजे, ही कन्सेप्ट त्यांची पहिल्यापासून होती आणि ते पाळत होते. ज्या वेळेला ते एखाद्या कस्टमरकडे जात असत, त्यांच्याबरोबर अनेक कस्टमरकडे जाण्याचा प्रसंग मला आला, त्यावेळेला कधीही त्या कस्टमरला कन्व्हिन्स न करता ते बाहेर पडलेत असं घडलं नाही. एकाच वेळी ते अगदी शेतकऱ्याच्या झोपडीत आणि केंद्रीय शिष्टमंडळाच्या बरोबर 5 स्टार हॉटेलमध्ये असं संवाद करू शकत होते. त्यांचं संवाद कौशल्य खूप मोठं होतं. एखादं मॉडेल उभं करायचं, प्रतिमान तयार करायचं, त्याच्यातनं काहीतरी आपण जी गोष्ट मांडतोय ती लोकांना पटवून द्यायची आणि त्या गोष्टीच्या आधारे धोरणामध्ये बदल करण्यासाठी शासनाला भाग पाडायचं, हे एका दूरगामी दृष्टिकोन असलेल्या विजनरी माणसाचंच काम होतं आणि ते त्यांनी केलं. एकदा काय झालं होतं, घाटापसर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कुठल्या तरी फॅक्टरीत काहीतरी झालं होतं. ते सगळे कामगार बाहेर आले, ते आले, ते गँग आले, आरडाओरडा करत आले, बंद करा, अमकं करा, तमकं करा. आणि मग साहेब तेवढं मग केबिनमधनं बाहेर आले आणि गेटच्या बाहेर त्या मॉबमध्ये जाऊन उभं राहिले आणि त्यांना सांगितलं की काय आहे, काय तुम्हाला वाटतं ते. मग ते लोक म्हणाले, सर मालक लोकांना काय नाही, अमकं नाही, तमकं नाही, आम्ही कामगार असे तसे. मग त्यांनी सगळं शांतपणे सांगून सांगितलं की काय आहे, मालक तरी काय असतो काय नाही. मग त्यांनी डबा मागवला केबिनमधनं त्यांचा. मग डब्यात बघा म्हणलं, मी तरी काय खातो, 2 चपात्या आणि भाजी होती. ते पाहिलं आणि यांचे साहेबांचे जे कळकळ आणि सांगायचे ते हे होतं, मनापासून सांगण्याचं जे होतं. आणि असं लक्षात येतं की वॉक द टॉक म्हणतात ना तसापैकी, की हे जे बोलतात ते स्वतः फॉलो करतात. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी हळूहळू शांत झाले आणि शांतपणे निघून गेले. तर हे लीडिंग फ्रॉम द फ्रंट फार अवघड आहे. एक प्रसंग असा झाला की येथील स्थानिक लोकांनी कंपनीमध्ये येण्यासाठी जो रस्ता होता तो पंढरपूर हायवेवरती तो अडवला होता. तिथे सर्व लोक तिथे रस्त्यावरच थांबली होती. त्यानंतर साहेब पुण्यावरून आले आणि त्यांनी तिथे काय शब्दात सांगितलं, बघा मित्रांनो, ही जे काही प्लॅन मी सुरुवात केली आहे किंवा हा जो उद्योग मी उभारला आहे, हा तुमच्यासारखे ग्रामीण भागातले आणि खेड्यापाड्यातनं जी माझी मुलं आली आहेत, ही मुलं मोठी व्हावीत, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करावं, याच्यासाठी मी हे सगळं सुरू केलं आहे. जर हे सुरू ठेवायचं असेल तर ती तुमचीच जबाबदारी आहे आणि ती तुम्ही कशी पार पडायची हे तुम्हीच ठरवायचं. आणि तेवढं बोलून साहेबांनी त्यांच्या त्या शब्दातनं आम्हाला त्यांचा करारीबाना दिसला आणि त्यानंतर ते 5 मिनिटात तिथून निघून गेले. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात सर्व एम्प्लॉईज कंपनीमध्ये हजर होती आणि कंपनी पूर्वपदावर चालू झाली. कुठल्याही ग्रामीण भागातल्या माणसांनी पुन्हा कधी आम्हाला विरोध केला नाही. विलासरावांचं एक वैशिष्ट्य होतं की ते कुठल्या अडचणीला विचार करून मार्ग कसा काढता येईल हे पाहिजे. हे आम्ही बाबांकडनं शिकलो की लोकांना बोलतं कसं करायचं, म्हणजे ऐकून घेणं हा पण खूप महत्त्वाचा भाग असतो. एखादी समस्या आपल्याला जर सोडवायची असेल तर त्याच्या मुळाशी जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून घेणं हा गुणधर्म बाबांमध्ये खूप होता. मग काही लोक म्हणायचे आम्हाला कमिशन द्या, तुम्हाला मटेरियल देतो, हे म्हणायचे काम बंद, कमिशन मिळणार नाही. एक व्हॅल्यू सिस्टीमला खूप महत्त्व होतं ॲक्युरेटमध्ये, म्हणजे साहेबांच्या मत म्हणा, साहेबांनी व्हॅल्यू सिस्टीमला खूप महत्त्व दिलं. बाकी थोडा बहुत नुकसान झालं तरी चालेल पण व्हॅल्यू थ्रूआउट मेंटेन केली पाहिजे. ते
आपला माल मार्केटमध्ये विकत असताना कोणत्याही प्रकारचं अंडरहँड डिलिंग करायचं नाही. प्रामाणिकपणे सुद्धा धंदा करता येतो आणि तो वाढवता येतो, याचं शिक्षण त्यांनी एक प्रकारे आम्हाला दिलं.